हॅलो फ्रेंड्स, मी लक्ष्मी मराठा पॅटर्न या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे. आजच्या लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 40 छातीचा प्रिन्स कट कसा कट करायचा आहे, ब्लाऊजचं मेजरमेंट घेऊ ते दाखवलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तो ब्लाऊज कसा स्टिच करायचा आहे हे दाखवणार आहे. तर थोडा पण टाईम वेस्ट न करता मी व्हिडिओला स्टार्ट करते आणि अशीच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझे चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. त्यामुळे काय होईल, तुम्हाला पुढील नोटिफिकेशन भेटले जातील. आता आपण व्हिडिओला स्टार्ट करत आहोत. तर तुम्ही बघू शकता मी सगळे अस्तर जोडून घेतलेले आहे. हा फ्रंटचा आहे. हा आपण जो प्रिन्स कट केला होता तो पार्ट आहे. अस्तर जोडलेला आहे आणि जो मला गेल्या व्हिडिओमध्ये कटिंगमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की मला 1/2 इंच कमी पडतं, तर मी इथं कपडा एक्स्ट्रा सोडलेला आहे. तुम्ही बघू शकता. आणि हे स्लीव्स पण मी अस्तर जॉईंट करून घेतलेले आहेत. दोन्ही स्लीव्स अस्तर जॉईंट केलेले आहेत. आणि हा बॅक पार्ट माझ्या कस्टमरला ब्रॉड हवा होता, तर तुम्ही बघू शकता मी ब्रॉड केलेला आहे त्याला आणि अस्तर जॉईंट करून घेतलेलं आहे. आता मी तुम्हाला प्रिन्स कट कसं जॉईंट करायचं आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये हे दाखवणार आहे. तर प्रिन्स कट माझ्या कस्टमरने जो मला मेजरमेंटला ब्लाऊज दिलेला आहे त्याला तुम्ही बघू शकता. पुढच्या साईडला एक असा आडवा टक्स आहे. हा बघा, हा आडवा टक्स आहे. तर त्यांची डिमांड आहे की त्यांना सेम पॅटर्नमध्येच हवं आहे. तर मी तुम्हाला दाखवते की तो टक्स एक्झॅक्टली कसा घ्यायचा आहे. तर ह्या आपला जो प्रिन्स कट ज्याला जॉईंट होतो त्याच्यामध्ये असं सेंटर काढून मग तो टक्स मारायचा आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता मी पूर्ण इकडे शिलाईकडे नेलेलं नाही आहे, हाफमध्येच मारलेलं आहे. आता दुसऱ्या पार्टला पण आपण तशाच टाईपमध्ये मारायचं आहे. हे बघा, मी दोन्ही पार्टला मारून घेतलेला आहे. आता हा जो प्रिन्स कटचा शेप आहे तो आपण ह्याला जॉईंट करून घेऊया. हे बघू शकता तुम्ही, पूर्ण प्रिन्स कटचा जो शेप आहे तो कट टू कट जॉईंट झालेला आहे. आणि त्या कस्टमरची जशी डिमांड होती त्याप्रकारेच मी त्यांचा ब्लाऊज स्टिच करायला घेतलेला आहे. हे बघा, आता दुसऱ्या साईडचा पण आपण पार्ट जोडून घेऊया. दोन्ही पार्टला शिलाई मारून घेतलेली आहे. मी दोन्ही पार्टला शिलाई मारून घेतलेली आहे. आता ह्याला एकदा डबल शिलाई करते. हे बघा, मी डबल शिलाई करून घेतलेली आहे. आता आपण ह्याला हुकची पट्टी करून घेऊया. ही बघा मी हुकची पट्टी कट करून घेतलेली आहे. ह्याला वन साईड आपल्याला फोल्ड करून शिलाई मारायची.
आता हे आपण कपड्याला अटॅच करून घेऊया. म्हणजे आधी दाबशिलाई देऊया. याला आतमधल्या साईडला फोल्ड करायचं. मी हुकाची पट्टी लावून घेतलेली आहे. आता आपली लूप पट्टी आपण लावून घेऊया. आता ह्याला खालच्या साईडला कंबरपट्टी जॉईंट करून घेऊया आपण. माझ्याकडं मी 1 मीटर कपडा घेतलेला आहे याच्यासाठी, अस्तरसाठी, पण लॉंग स्लीव्ज असल्यामुळं कपडा पुरला नाही, तर माझ्याकडे जो एक्स्ट्राचा होता तो मी याला अटॅच करते. हे त्याच्यावरती दाबशिलाई मारून घेऊया. बघा, वन साईडचं आपण खालच्या साईडला कंबरपट्टी लावून घेतलेली आहे फ्रंटला. आता दुसऱ्या साईडला पण सेम पॅटर्नमध्ये लावायचे.
एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेऊया. आणि ह्याला एकदा आपण ती जी मेजरमेंटच्या ब्लाऊजची जी पट्टी आहे ना, काचपट्टी, त्याला आपण एकदा मेजरमेंट करून मग शेप देऊया गळ्याचं. बघा, तुम्ही बघू शकता ह्याच्यापेक्षा आपल्याला 1/2 इंच वरती ठेवायचं आहे आपल्याला गळ्याची पट्टी जॉईन करायसाठी. तर मला एवढं शिलाईसाठी ठेवत आहे आणि मग शेप देत आहे. मी शेप दिलेला आहे. आता दुसऱ्या साईडची पण पट्टी ह्याच्यावरती ठेवून मार्क करून घ्यायचं आहे. बघा, मी मार्क केलेलं आहे. त्याला शेप देऊया. दोन्ही पट्ट्या सेम आहेत का बघूया एकदा. हे बघा, तुम्ही बघू शकता दोन्ही पट्ट्या सेम झालेल्या आहेत. तुम्हाला दाखवते मी. हे बघा, दोन्ही पट्ट्या सेम झालेल्या. आता हे जे अस्तर आणि कपडा ओपन झाले त्याला एकदा शिलाई मारून घेऊया. आता ह्याला पायपिंगच्या पट्ट्या अटॅच करून जॉईन करूया. हे बघा, तुम्ही बघू शकता मी पायपिंगच्या पट्ट्या अटॅच करून वन साईडला फोल्ड करून घेतलेला आहे. आता आपण पुढच्या पार्टला जॉईन करून घ्यायचं आहे. पुढच्या साईडला फोल्ड करायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. दाब शिलाई मारून घेऊया. परत फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची. आतल्या साईडून छोटे छोटे कट्स मारायचे त्याला. त्याच्यामुळे काय होईल की आपला गळा गोल एकदम प्रॉपर बसून जाईल. छोटे छोटे कट्स मारून मग त्याला शिलाई मारून घ्यायची. तुम्ही बघू शकता ते छोटे छोटे कट्स मारल्यामुळे गळा एकदम असं प्रॉपर आलेला आहे. आता दुसऱ्या साईडला पण आपण तशाच टाईपमध्ये पट्टी अटॅच करून घ्यायची आहे.
या पट्टीला पण आतून छोटे छोटे कट्स मारायचे आहेत. बघू शकता दोन्ही पण नेक एकदम प्रॉपर गोल राऊंड शेपमध्ये आलेले आहेत. हे बघा मी पट्टीवरती पट्टी तुम्हाला ठेवून दाखवते. बघा पूर्ण राऊंड शेपमध्ये आलेलं आहे. आता आपण ते आतमधली पायपिंगची पट्टी आहे तिला छोटे छोटे कट्स मारलेले आहेत. आता ह्याचा शोल्डर थोडंसं आपल्याला डाऊन टाईपमध्ये करायचं आहे, त्याच्यामुळे काय होते शोल्डर उतरणार नाही. जास्त एकदम उंचीकडे नाही न्यायचं आहे, पूर्ण शोल्डर नाही, फक्त फ्रंट साईडलाच थोडंसं नॉर्मल कट मारायचं आहे. आता आपण बॅक पार्ट घेतलेला आहे, त्याला आता टक्स मारून घेऊया. मी ते बॅक पार्टला 4.5 वरती मार्क करत आहे. सॉरी, बॅक पार्टला मी 5 वरती मार्क करत आहे, कारण गळा ब्रॉड आहे. 5 वरती मार्क करून 4.5 वरती मार्क करून टक्स मारत आहे. रुंदीला 5 घेतलेला आहे आणि उंचीला 4.5 घेतलेलं आहे. आता हे टक्स मी मारून घेते. हे बघा बॅक साईडचे दोन्ही पण टक्स मी मारून घेतलेले आहेत. आता आपल्याला ह्याचं शेजा पण शोल्डर थोडं डाऊन करायचं आहे, नॉर्मल डाऊन करायचं आहे, जास्त उंचीकडे नाही न्यायचं आहे, नाहीतर हाईट होऊन ब्लाऊजची कमी होऊन जाईल. फक्त फ्रंटला थोडंसं करायचं. आता याला आपण शोल्डर जॉईंट करून घेऊया. हे बघा दोन्ही शोल्डर मी जॉईंट करून घेतलेले आहेत. आपण उंची एकदा चेक करून घेऊया. शोल्डर जॉईंट केल्यानंतर बॅक साईडची उंची हे बघा 15.5 इंच आपल्याला बॅक साईडची उंची आहे, जी आपल्याला रिअल उंची होती मेजर जेव्हा आपण कटिंग केलं होतं तेव्हा. आता आपण साईडची फिटिंग बघून मुंड्याचा शेप देऊया. फ्रंट पार्टवरती फ्रंट पार्ट ठेवून मार्किंग करायचं आहे. इथं आपल्याला मार्क करायचं आहे. आता इथे शोल्डर किती आहे ते एकदा मेजरमेंट करूया. शोल्डर तुम्ही बघू शकता, त्याच्यामध्ये आपल्याला शिलाईसाठी पकडायचं आहे 1/2 इंच स्लीव्स लावायसाठी. आता फ्रंटला मार्किंग केलं आहे ते आपल्याला बॅक पार्टला मार्क करायचं आहे. तोच मेजरमेंट घेऊन बॅक पार्टला पण मार्क करून घ्यायचं आहे. आता याला मुंड्याचा शेप देऊन घेऊया.
अशा प्रकारे जर ब्लाऊज शिवलात तर तुमचा ब्लाऊज कधी चुकणार नाही, कारण आपण मेजरमेंटच्या ब्लाऊजच्या अकॉर्डिंगच मुंड्याचा शेप वगैरे घेतो आहे. तुम्ही बघू शकता मी मार्क केलेला आहे. आता ह्याला कट करायचं. मी मुंड्याचा पूर्ण शेप दिलेला आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता दोन्ही पण बरोबर आलेले आहेत. कुठलाही पार्टचा किंवा पुढचा कमी जास्त नाही झालेला आहे. आता फ्रंट आणि बॅक पार्ट पण बघूया, दोन्ही सेम आहेत का. हे बघा, दोन्ही पार्ट सेम आलेले आहेत. तुम्ही पण बघू शकता दोन्ही पार्ट सेम आहेत. तर अशाच प्रकारे आपण दुसऱ्या साईडचा पण शेप देऊन घेऊया. हे बघा, मी दोन्ही साईडचा मुंड्याचा शेप करून घेतलेला आहे. तुम्हाला परत एकदा दाखवते. हे बघा, दोन्ही बरोबर साईड आहेत आणि शोल्डर पण एकदा दाखवते. हे बघा, शोल्डर पण एकदम परफेक्ट आहे. आता आपण याला स्लीव्ह जॉईन करून घेऊया. तर स्लीव्सला मला कपडा कमी पडत होता, तर मी त्याला अटॅच केलेला आहे दोन साईडला कपडा. स्लीवची खोलगट बाजू आहे ती फ्रंट साईडला करायची आणि उत्तर आहे ती बॅक साईडला करायची. स्लीवचा जो शोल्डरच्या इथे मार्क केलेला आहे सेंटर, तो शोल्डरवरती ठेवून मेजरमेंट करून घ्यायचं आहे. थोडा पुढे कपडा जातो आहे, तेवढं सोडून मी शिलाई मारते. स्लीवचा जो सेंटर आहे तो शोल्डरवरती येणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण तो जर शोल्डरवरती व्यवस्थित नाही आला सेंटर, तर शोल्डर पाठीपुढे होतं. शोल्डर पुढच्या साईडला किंवा पाठच्या साईडला क्रॉस होतं. बघा, एक साईडची स्लीव्स मी लावलेली आहे, तुम्हाला दाखवते मी. बघा, वन साईडची स्लीव्स लावलेली आहे. आता दुसऱ्या साईडची स्लीव्स तुम्हाला लावून दाखवते. ह्याचा पण स्लीवचा जो सेंटर आहे तो शोल्डरवरती ठेवून मेजरमेंट करून घ्यायचं आहे. दोन्ही स्लीव्स मी जॉईन केलेले आहे. आपण एकदा स्लीव्स मेजरमेंट करून बघूया, कमी जास्त तर नाही झालीत ना. ही स्लीव थोडीशी किंचितशी जास्त आहे, मी तिला शोल्डरच्या इथे दाबणार आहे आता तिला.
हे बघा दोन्ही स्लीव्स आता बरोबर आलेले आहेत. थोडीशी स्लीव्स मोठी होते ती, तर मी शोल्डरची आता किंचितशी शिलाई मारलेली आहे. शोल्डर पण एकदम परफेक्ट आहेत, तुम्ही बघू शकता. आता दुसरी स्लीव्स आहे तिला मी डबल शिलाई करून घेते. आता हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून टाकणार आहे, स्लीवचा जो राहिला आहे तो. आता याला आपण मेन फिटिंग करूया. आता ब्लाऊजचं मेजरमेंट घेऊन एकदा मेन फिटिंग आपण मार्क करूया. हा फ्रंट पार्ट आहे, तर ह्याला फ्रंट पार्टचीच मार्किंग करून घेऊया. स्लीव्सला आपण मार्किंग केलेले. आता मुंड्याच्या शेपला मार्किंग करूया. आता याला स्ट्रेट आपण शिलाई मारून घेऊ. तुम्ही बघू शकता ह्या साईडच्या ब्लाऊजची मेन फिटिंग झालेली आहे. ही हुकपट्टी आहे आणि त्या हुकपट्टीचा फर्स्ट शिलाई पण आपली फिटिंग झालेली आहे. तुम्ही बघू शकता परफेक्ट फिटिंग झालेली आहे. आता दुसऱ्या साईडची पण आपण एकदा फिटिंग करून घेऊया.
आता हा बॅक पार्ट आहे, तर बॅक पार्टवरती बॅक पार्टच्याच मेजरमेंटच्या ब्लाऊजचं बॅक पार्टच ठेवून मार्किंग करायचं आहे. पहिले स्लीव्सला मार्किंग करून घेऊया. आता मुंड्याला घेऊया. सिलाई मारून घेऊया. आता या साईडची फिटिंग एकदा चेक करूया, बरोबर आहे का. हे बघा, फिटिंग तुम्ही बघू शकता, एकदम परफेक्ट फिटिंग झालेली आहे. या साईडला पण बघा तुम्ही, फिटिंग एकदम बरोबर झालेली आहे. कंबर घेर आपण एकदा मोजूया. कंबर घेरमध्ये थोडंसं एक्स्ट्रा होते, तर आपण कमरेमध्येच क्रॉस घ्यायचं आहे, कारण चेस्टला आपली फिटिंग एकदम परफेक्ट झालेली आहे. तर दोन्ही साईडला कमरेला थोडं थोडं अर्धा इंच घेऊन फक्त कमरेमध्येच क्रॉस शिलाई मारायची, चेस्टकडे वरती नाही घ्यायचं. बघा, कमरेमध्ये क्रॉस शिलाई घेऊन चेस्टमधच्या शिलाईमध्ये जॉईन करायचं आहे तिला. परत एकदा आपण कंबर घेर मोजून घेऊया, परफेक्ट झालं आहे का म्हणून. हे बघा, तुम्ही बघू शकता, कंबर घेर एकदम परफेक्ट झालेलं आहे. दोन्ही साईडला मी हाफ इंच पकडलेलं आहे. बाकी फिटिंग तर मी तुम्हाला दाखवलेली आहे. आपला हा प्रिन्स कटचा 40 छातीचा ब्लाऊज रेडी झालेला आहे. तुम्हाला माझं कटिंग आणि स्टिचिंग कसं वाटलं ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, की तुम्हाला माझा प्रिन्स कट कटिंगचा व्हिडिओ आणि स्टिचिंगचा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला आवडला का तो, ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. हा माझा रेडी ब्लाऊज झालेला आहे. अँड थँक्यू सो मच.